आता मी बरेच मंदिरात जातो त्यावेळेला बघतो तिथे जो बसलेला पंडित असतो म्हणा किंवा तिथला जो देवाने निवडणूक केलेला जो पुजारी असतो म्हणा, अंतरंगापासून कोणी पूजा करत नाही. का करत नाही? ताटात पैसे पडले तर त्याचे मंत्रघोष चालू होतात. तोपर्यंत मंत्रघोष होत नाही. का? तर दिखावेला नमस्कार करणारा तो पंडित पण आहे, तो तिथला पुरोहित आहे. बाकी काही नाही आहे. मनुष्याचा फक्त दिखावा चाललेला आहे. कोणीही असू देतो, हे बघत आहे मी. आणि देव काय बोलतो, तुझी अंतरंगाची शुद्धता करून तू मला प्राप्त करू शकतो. बहिरंगाची शुद्धता मला काय घेणं देणं नाही आहे. तो पाहिजे तर तिथला पुजारी असू दे किंवा कोणता पंडित असू दे किंवा कोणता कर्मचारी असू दे, कुठलं मंदिरा क्षेत्राचा बोलतोय मी. आता माणसाला वाटतं मी करोड रुपयाचं चढावा चढवलं तर देव प्रसन्न होईल, आता गाभाऱ्यातून बाहेर येईल, माझ्याबरोबर वार्तालाप करेल. तर नाही, अंतरंगातच तुमचा परमेश्वर बसलेला आहे. त्याच्या अंतरंगाच्या परमेश्वराची हाक तुम्हाला कळली नाही तर बाहेर मूर्ती कितीही बोलली तरी तुम्हाला कळणार नाही, हे लक्षात घ्या. कारण देव काय मागतोय? मम शरणागती. ज्या वेळेला मम शरणागती तुम्ही झाला, नवजात शिशूसारखं देवाकडे गेला, त्यावेळेलाच ती आई प्रसन्न होते, लक्षात घ्या. तोपर्यंत आई प्रसन्न होत नाही. तुम्ही तिचा बाप म्हणून होऊन गेला, आई होऊन गेला तर प्राप्त होत नाही. कारण तुमचा दुरंकारच तुम्हाला नाश करायला कारण आहे, बाकी कोण नाही.